अजित पवार यांचा विमान दौरा पूर्वनियोजित नव्हता. तर अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल अनेक शंका वर्तवल्या जात आहेत. मंडळी, ज्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला त्या अजित पवारांच्या विमान अपघातामागे नेमकं दडलंय काय? हा अपघात होता की घातपात? आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासह असे काही प्रश्न उपस्थित केलेत जे ऐकून सत्तेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सगळ्यात मोठा संशय येतो तो 210 किलोमीटरच्या प्रवासावर. हे अंतर कापायला फक्त 27 मिनिटं लागतात. मग नेमकं काय घडलं? रोहित पवारांनी विचारलंय की ज्या कंपनीचं विमान होतं त्या कंपनीचा मालक म्हणतोय विमान सुस्थितीत होतं, पण मग स्थानिक लोक का सांगतायत की विमानाचा आवाज खूप विचित्र येत होता? सीसीटीव्ही फुटेज पाहता हा यांत्रिक बिघाड असावा हे स्पष्ट होतंय. मग सत्य का लपवलं जातंय? विमानाचा टेक लॉग आणि एअरवर्दी रिपोर्ट कुठे आहे? थक्क करणारी बाब म्हणजे या विमानात स्टॉल वॉर्निंग सिस्टम नव्हतीच. साध्या भाषेत सांगायचं तर धोक्याची सूचना देणारी यंत्रणाच नसेल तर विमान उडवलंच कसं? एवढंच नाही तर खर्च वाचवण्यासाठी विमानात इल्लीगल फ्यूल टँक्स होते जे एखाद्या बॉम्ब सारखेच आहेत. याला सदोष मनुष्यवध का म्हणू नये? आता वळूया संशयाच्या सुईकडे. 27 तारखेचा दादांचा दौरा शेवटच्या क्षणी का बदलला? आधी गाडीने जाणार होते, मग अचानक विमान का काढलं? विमान 7 वाजता निघणार होतं, मग 8:10 का निघालं? आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे पायलटची अदलाबदल. ट्रॅफिकचं कारण देऊन आधीचे पायलट का आले नाहीत? त्यांचं सीडीआर का काढलं जात नाही? बरं, जे पायलट विमान उडवत होते त्यांचा रेकॉर्ड पाहिला तर चक्क दारूच्या सेवनामुळे ते 2दा निलंबित झाले होते. अशा वादग्रस्त पायलटलाच का बोलवण्यात आलं? विमान उतरवण्यासाठी 5 किलोमीटरची व्हिजिबिलिटी लागते, पण ATS ने फक्त 3 किलोमीटर असल्याचं सांगितलं होतं. तरीही लँडिंगचा आग्रह का झाला? रडारचा डेटा 1 मिनिट आधीच कसा काय बंद झाला? आणि शेवटच्या काही मिनिटात पायलट एकही शब्द का बोलला नाही? दौरा बदलला, वेळ बदलली आणि पायलटही बदलला. हे सगळं योगायोग आहे की एखादा मोठा प्लॅन? या प्रत्येक शंकेवर सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? हा फक्त अपघात आहे की यामागे काही राजकारण शिजतंय? कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की मांडा आणि या प्रकरणाच्या प्रत्येक अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.